अगं माझं तोंड काय बघायला लागली? ही गादी घे आणि टाक अशी. तर नाही नको, मला काही आराम नाही करायचंय, मी बाहेर जात. टाक म्हणून सांगितलं ना वा. घे गादी आणि टाक इथं. अगं बस, ये बस. ऐ, बसायला नाही बोलवलं. पाय चेप. काय झालं? चॉक बसला? तुला काय वाटलं मी तुला इथं आराम करायला बोलवन, गादीवर मस्त झोपायला बोलवन? हा, अगं तू या घरची सून आहेस. म्हणजे सासूनी घरातली सगळी कामं करायची आणि सुननं इथं आरामशीर झोपायचं, असं वाटलं का काय तुला? हा, आणि तसंही सासूचे पाय चेपायचे हे सुनेचं कर्तव्य नाही का? चेप पाय. बरोबर बोलाली आई. नाही म्हणजे आम्ही म्हणतो कर्तव्य तर हाय बाबा, सुनेचं कर्तव्य हाय. अंगाशी अय, काय जीव बीव आहे का नाही अंगात? हा, जरा जोर लाव की. बापाचे कधी पाय चेपले होते का नाही? चेप. चिरली नाही, सून बनायची लई हाऊस होती ना. चिरली काय? शोभाताई, ह्यात माझी जिरवण्याचा काहीच संबंध नाही आणि काही जिरली वगैरे नाही माझी. इथे जर माझी जन्मदाती आई असती ना तर तिचे सुद्धा पाय चेपलेच असते. आणि सासूबाई मला माझ्या आईसारख्याच आहेत, म्हणून चेपते मी त्यांचे पाय. कुणाला आई म्हणाली? मला? म्या काय तुझी आई बी नाही हा, सांगून ठेवते मी तुला. तुझ्यासारख्या पोरीची आयुष्यात कधी आई बनणार बी नाही मी. तुला माहिती आहे का, तुझ्यामुळं माझ्या पोरीचं लग्न होत नाही. तिचं आयुष्य जळताना बघतोय मी. आणि काय ग, तू काय इथं नाती जोडायला आलीस काय? चेप पाय. कारभारने अगं काहीच कसं वाटत नाही ग तुला?
ती बिचारी पोरगी मरायली इथे काम करायली आणि तू तिच्याकडनं अशी चाकरी करून घ्यालीस. अगं जरा तरी भय ठेव कोणाचं तरी. कशाला तुम्ही सारखं मध्ये पडताय ना, मला काही कळतच नाहीये. आणि काय हो, सासूचे पाय चेपले तर काय काचेच्या भाऊलीचे हात झिजणार आहेत का? अगं सासूचे पाय चेपणं चुकीचं नाहीये, बरोबरच आहे, मी नाही म्हणतच नाही. पण हे करून घेण्यामागं तुझा जो काही हेतू आहे ना, तो चुकीचा आहे. हे जाच करणं बंद कर जरा. बाबा नका चिडू. अगं आणि बरोबरच आहे त्यांचं. सून आहे ना मी त्यांची. मग एका सुनेला तिचे सासूचे पाय चेपण्यात कसली आली लाज. आणि काहीही झालं तरी मी सून आहे आता तुमची. त्यामुळे मी तुम्हाला सासूबाई म्हणू शकते आणि तुमचे पाय सुद्धा चेपू शकते. देवा जरा डोळं उघडून बघ. त्या दोघी मायले की त्या बिचाऱ्या निरागस श्रावणीचा कसा छळ करायला मुद्दामून जाच करतायत तिचा. देवा माझी बायको तर तुझी लई मोठी भक्त आहे. दिसरात तुझी सेवा करते, पूजा करते. मग तिचं काळीत स्वतःच्याच सुनेसाठी एवढं दगडासारखं का झालंय? देवा काहीतरी चमत्कार कर आणि श्रावणीला या छळातनं सोडव. सॉरी सॉरी सॉरी. अरे माझं लक्ष नव्हतं. एक काम कर, ही जागा आहे ना, पुन्हा एकदा नीट पुसून घ्या. अरे काय आहे, किती घाण आहे इथे. नीट साफ कर जरा. आणि तिकडे बघ दरवाजाजवळ, तिथे पण साफ कर. जा साफ कर तिकडे.